हा आहे बदामीचा किल्ला. आपण सगळे मंदिरं बघून लेक बघून आता आलो बदामीच्या किल्ल्यावर चाललोय समोरच्या. हा असा लाल दगडांचा इथून एंट्री गेट. आतमध्ये बघूया काय. चला 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 तुम्ही सर मागे राहिले चला. आपण विदेशात गेल्यावर असं दिसतं नाही का रॉकीज अँडीज पर्वतच्या ह्याच्या काय बोलतात त्याला गॅप जशी. ही सांदन व्हॅली सारखी आपल्याकडची सांदन व्हॅली सारखी दिसते दरी. बदामी फोर्ट चालुक्य राजांचा राजवटीत बनलेले फोर्ट आहेत. वास येऊ दे ना. कशी खुशी बघ. समोर पण हे नैसर्गिक कलाकृती आहे. ऑटोमॅटिक नैसर्गिकरित्या झालेली आहेत हे सगळ्या गोष्टी. आता याच्यापेक्षा उंच नसेल, थोडा थोडा हाईट आहे. अभिषेक बच्चनची गुरु पिक्चरची शूटिंग झालेली येतं या मंदिरावर. बदामी फोर्टचा अप्पर शिवालय आणि खालती आहे लोअर शिवालय. अर्धा तास लागतो चढायला, जास्त काय उंच नाही आहे. हे महेशने आणि पिंकीने नुसतंच गोंगाट भरले. जर आम्ही येऊ शकतो तर तुम्ही येऊ शकता. हां मग ते काय एवढं कठीण नाही आहे ते. भोले बाबा किती प्रेम आहे लोकांचं. इतक्या हजारो वर्षापासून एवढे शिवालय बनतात जगभरात, शंकराची मंदिरं बनतात इतकी. ती पण अप्रतिम कलाकारी आणि सगळ्या गोष्टी करून. हां हां ते समोर बदामी केव्स आहेत. ही बदामी सिटी आहे आणि हेच हे अजून एक खालती लोअर शिवालय. खालचं एक शिव मंदिर आहे आणि हे वरती शिव मंदिर आहे. सर्व अप्रतिम आहे सगळ्या गोष्टी. इथे जास्त लोक येत नाही, उंच आहे म्हणून, पण खूप सुंदर आहे. ही व्हॅली अशाच आहे सांदन दरीसारख्या सगळीकडे बदामी किल्ल्यावर. आणि याच्यातूनच रस्ता बनवलेला आहे.
बिया बघा ना कशा आहेत. इथं ना अशी बी असते. हां, परत एकदा दाखव. हां, 6व्या शतकातलं हे चालुक्य राजांच्या सुरुवातीच्या काळातलं हे द्रविडी शैलीतील मंदिर. हे या गडावरचं छोटं शिवालय. अप्रतिम असा किल्ला, दगडांवर अगदी दगडाच्या कडांवर बांधलेला असा हा किल्ला आपल्याला. बदामीचा फोर्ट, बदामी किल्ला. सगळीकडे मंदिरच मंदिरं, सगळ्या बाजूने भरपूर मंदिरं, मंदिरांची शृंखला, मंदिरांचे गाव. हजारो मंदिर आपल्याला इकडे बदामी आणि हम्पीला पाहायला मिळतात. नयनरम्य परिसर, थोडासा थकावणारा पण खूप छान. $1550ची वस्तू आहे ती आपण 2025मध्ये बघतोय. इतकी जुनी वस्तू, तोफ. व्हेंटिलेशन साठी कशा गोल खिडक्या ठेवल्यात बघितलं का मंदिराला. थंड हवा होऊन जात असेल ना. त्याचा फोटो